एक्स्ट्रा प्लेयर आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा. दोनों संघांना विनंती आहे आपला एक्स्ट्रा प्लेयर कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा प्लीज. बाबले आपला एक्स्ट्रा प्लेयर पाठवा. अरुष 11 लोटे आपला एक्स्ट्रा प्लेयर कॉमेंट्री बॉक्समध्ये यायला पाहिजे, अन्यथा आपल्या या संघाला पेनल्टी लावली जाईल. अरुष 11 लोटे माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय. एक्स्ट्रा प्लेयर पाठवा. विनास आर्ट या संघाकरता सैफ पल्लवकर यांच्या माध्यमातून प्रत्येक विकेट करता 100 रुपयाचा पारितोषिक या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. सैफजी पल्लवकर साहेब यांच्या माध्यमातून मिनास आर्टच्या प्रत्येक गोलंदाजाला प्रत्येक विकेट करता 100 रुपयाचा पारितोषिक आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये बाबल्या आणि त्याचबरोबर शुभम मैदानामध्ये आलाय. 5 ओव्हरचा मॅच. गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिलं आणि संघाकडनं पहिलं षटक घेऊन गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत यायला पाहिजे. मॅच चालू होणार नाही, अन्यथा पेनल्टी समोर जावं लागेल. अब्रार गोलंदाजी मार्कवर आला. मॅचला सुरुवात केली जाईल. वैयक्तिक पहिलं आणि संघाकडनं पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर 5 षटकांची लढत आहे. 2 षटक पॉवर प्लेचे असतील. अब्रार पहिला बॉल ऑन साईडला खेळायचा. टप्पा पडल्यानंतर थोडंसं उचले घेणारा चेंडू भन्नाट वेगानं चेंडूला फेकलाय आणि पहिला बॉल टप्पा पडल्यानंतर ऑफ टपच्या बाहेर जगूरच्या हातामध्ये निघून गेलाय. यष्टरक्षक म्हणून जगूरला तुम्ही बघताय कालच्या दिवसात खूप चांगली कामगिरी त्यांची राहिली होती. पहिला बॉल अब्रारनं एक चांगली गोलंदाजी केली आहे. बॅटिंग करण्याकरता स्ट्राईक एंडवरती बाबल्या, नॉन स्ट्राईक एंडला शुभम. ही जोडी मैदानामध्ये. अरुष 11 लोटे संघाची. पुढील बॉल ओव्हर द विकेट. खूप चांगला चेंडू बॅकफुटवर केलाय. ऑन साईडला या ठिकाणी चेंडूला खेळलाय. डीप फाइंडिंगला चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडू सीमा पार. चौकार. थँक्यू. अक्रॉस द स्टंप जाऊन डीप फाइंडिंगच्या दिशेने चेंडूला खेळलाय. बाबल्याच्या बॅटमधनं एक सनसडीत खणखडीत चौकार येतोय. स्वतःच्या डावाला सुरुवात केली चौकारानं आणि स्वतःच्या इनिंगला सुरुवात केलेली आहे. खाता उघडलाय चौकारानं. संघाचा खाता स्वतःचा खाता चौकारानं उघडलाय. खूप चांगला चेंडू. अकुट टप्प्याची गोलंदाजी, ऑफ टपच्या बाहेर गोलंदाजी आहे. तिकट मार केला जातोय आणि बॅट्समॅनला या ठिकाणी रीड केला जातोय. अब्रारनं याच्या अगोदरचा चेंडू खराब पिकला होता, त्याच्यावरती भरघोस समाचार घेतलाय आणि त्याच्यानंतर अब्रारनं कमबॅक केलाय. धावफलकावरती धावा येते. कोण 4 धावा बिनकड्यांच्या मोबदल्यात. अरुष 11 लोटेचा संघ तुम्ही बघताय बॅटिंग करतोय. समोर मिनाज आर्ट गोलंदाजी करतोय. टॉस त्याने जिंकलाय. 5 ओव्हरचा मॅच. ओव्हर द विकेट. अकोटामध्ये चेंडू फटका फसला. चेंडू खाली क्षेत्ररक्षण. बहुधा या बॉलवरती काय होतोय, खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळालाय. बाबल्यासारखा खेळाडूचा झेल सुटलाय आणि त्याच्यानंतर हा बॉल चौकाराच्या दिशेने चाललाय. चौकार. खराब क्षेत्ररक्षण मैदानामध्ये. थँक्यू. पहिला सेमीफायनलच्या मॅचला सुरुवात झाली आहे. अब्रारच्या विरोधात या ठिकाणी निश्चित आक्रमण चढवण्याचा प्रयत्न राहिला होता. फटका फसला होता आणि शॉर्ट फाइंडिंगला जो खेळाडू आहेत त्यांच्या माध्यमातून कुठेतरी चूक झाली आहे. धावफलकाला आकार मिळेल. बाबल्याला संधी मिळाली आहे. जेल सुटलाय आणि त्याच्यानंतर चौकार देखील आलाय. धावफलक 8 धावांवरती पहिलं षटक चालू आहे. अब्रार गोलंदाजी मार्कवर. वैयक्तिक पहिलं आणि संघाकडं पहिलं षटक घेऊन अब्रारला तुम्ही बघताय. मिनास आर्ट या संघाच्या माध्यमातून गोलंदाजी मार्कवर तो दाखल झालाय. पुढील बॉल ओव्हर द विकेट. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न आहे. सक्सेसफुल राहिला. डीप बॅकवर्ड पॉइंटला चेंडूला खेळून काढलाय. खणखडे संचडे दणदणीत बाबल्याच्या बॅटमधनं या ओव्हरमध्ये तिसरा चौकार आणि चेंडू सीमा पार. चौकार.
खूप चांगली बॅटिंग रिव्हर्स अटेम्प्ट केला होता स्विच इटचा फटका मैदानामध्ये खेळलाय 4 धावबलकाला 11 मिळेल संघाची स्थिती एकूण 12 धावांवरती 5 बॉलचा खेळ संपलाय मोठा फटका खेळायचा चेंडूने बॅटचा संपर्क होत नाही टप्पा पडला तर चेंडू निघून गेलाय इस्ट्रक्चरच्या हातामध्ये अब्रारनं खूप चांगला चेंडू हाताळलाय शेवटचा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता चेंडूने बॅटचा संपर्क होत नाहीये पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावबलकावरती धावा आहेत त्या बॅटिंग करणारा संघ अरुष 11 लोटेचा संघ 12 धावांवरती बाबल्याच्या बॅटमधनं 3 चौकार आलेले आहेत पहिलं षटक संपलंय पॉवर प्लेमध्ये 12 धावा बिनगड्यांच्या बोमधल्यामध्ये टॉस हारल्यानंतर या मॅचमध्ये बॅटिंग करतायत एक छोटासा ब्रेक घेऊया ब्रेकमध्ये एक सुपर हिट गाणं घेऊया गाण्यानंतर पुनश्च एकदा तुमच्या भेटीला येतोय असा गेलो आणि असा आलो वेलकम बैक सभी दर्शकों का और खिलाड़ी का स्वागत है आप देख रहे हैं मुरादपुर स्पोर्ट क्लब चिपलून इनकी तरफ से रखा गया टूर्नामेंट और पहला सेमीफाइनल मैदान के अंदर चल रहा है अरुष 11 लोटे बनाम मिनास आर्ट इनके बीच का ये मुकाबला गेंदबाजी करने के लिए दूसरे ओवर के अंदर नए गेंदबाज का इस्तेमाल हो रहा है पहले ओवर में अबरार ने 12 रन खर्च किए गए पावर प्ले का ओवर था दूसरे ओवर के अंदर नए गेंदबाजी करने के लिए आ रहे हैं गेंदबाज का नाम हमारे तक आना चाहिए बॉनस नेम प्लीज आबिद दूसरे ओवर के अंदर नए गेंदबाज आबिद अपने ओर से पहला टीम कर से दूसरा ओवर लेकर अब जाकर इस पारी की पहली गेंद खेलने के लिए शुभम को आप देख रहे शुभम ऑन स्ट्राइक गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार आबिद अपने बॉलिंग मार पर इस ओवर की पहली गेंद पटकी भी गेंद थी ऑन साइड की तरफ खेलने की कोशिश है गेंद टप्पा खाने के बाद लेग स्टंप से बाहर गई अंपायर हमारे तरफ जुड़ रहे वाइट बॉल मिस्टर एक्स्ट्रा का इशारा भागे और मिस्टर एक्स्ट्रा के साथ अब जाकर रन संख्या 13 रन बगैर किसी नुकसान के पहला सेमीफाइनल का मुकाबला मैदान के अंदर चल रहा है पहला सेमीफाइनल का मैच आप मैदान के अंदर देख रहे हैं रन संख्या अब जाकर स्कोर कार्ड के ऊपर 13 रन ओवर की अगर बात की जाए तो ओवर नंबर दूसरा ओवर चल रहा है और कांटे की टक्कर मैदान के अंदर के 5 ओवर का मुकाबला पहले इनिंग का खेल शुभम ऑन स्ट्राइक इस ओवर की अगली गेंद शानदार कहने मैदान के अंदर अपील करते उंगली ऊपर होती हुई विकेट के बीच में पाए गए शुभम को बैक टू बॉलिंग जाना होगा पहला झटका पहली सफलता सेलिब्रेशन का मौका गए आउट का इशारा दिया गया है बहुत सफलता मिलेगी आबिद को सफलता मिली अच्छी गेंदबाजी कर रहे और इस विकेट के लिए आबिद जो गेंदबाज है इनके लिए सही पल्लाव कर इनकी तरफ से 100 के नाम है नए बल्लेबाज मैदान के अंदर बैटिंग करने के लिए अब जाकर प्रणव आमरी को आप देख रहे तीसरे नंबर पर अब जाकर बैटिंग करने के लिए आएंगे रन संख्या फिलहाल स्कोर कार्ड के ऊपर रुके हुए स्कोर कार्ड 13 रन शुभम आउट होकर डकआउट की तरफ चलेंगे इस मैच में शुभम आउट फॉर डक ज्यादा कुछ नहीं कर पाए इनके ऊपर उम्मीदें थी इनके ऊपर निगाहें थी वो खिलाड़ी आउट होकर डकआउट की तरफ चले गए सेमीफाइनल का मुकाबला है गेंदबाजी करने के लिए गेंदबाज अपने बॉलिंग मार पर आबिद गेंदबाजी कर रहे सफल गेंदबाज है विकेट चटकाया गया यानी इनका कॉन्फिडेंस 7वें आसमान पर रहेगा पावर प्ले का ओवर चल रहा है 2 खिलाड़ी 30 गज दायरे के बाहर इस ओवर की अगली गेंद ओवर द विकेट गति परिवर्तन वाली गेंद थी ऑफ टर्म के ज्यादा बाहर चली गई पीछे जो खिलाड़ी गए वो इस गेंद को फील्ड करते हुए अंपायर का इशारा वाइड बॉल क्रीज की गहराई का इस्तेमाल ज्यादा कर रहे हैं वेरिएशन करना चाहते थे वाइड +22 यानी 2 रन मिलेंगे और 2 रनों के साथ रन संख्या में इजाफा रन संख्या 15 रन ओवर की बात की जाए तो ओवर नंबर दूसरा चल रहा है
और गेंदबाज क्रीज की गहराई का इस्तेमाल ज्यादा कर रहे हैं। ऑफ डम के ज्यादा बाहर चले गए थे बल्लेबाज, लेफ्ट हैंडेड बल्लेबाज प्रणव आए थे, उनके खिलाफ गेंदबाज दुविधा में दिखाई दे। ईश्वर की अगली गेंद अच्छी गेंद दे, डब्बा खाने के बाद थोड़ी सी शरारत करते हुए बाहर निकली है, लेग स्टंप से बाहर जा रहे और वाइड बॉल का इशारा। मिस्टर एक्स्ट्रा के साथ रन संख्या अब जाकर 16 रन 1 विकेट के नुकसान पर। ओवर की बात की जाए तो ओवर नंबर दूसरा चल रहा है, 5 ओवर का मुकाबला है। ईश्वर की अगली गेंद शानदार गेंद है, शानदार स्ट्रोक है, बल्ले के बीचों बीच ऑन साइड पर खेलते हुए मिड विकेट पर खिलाड़ी है, खिलाड़ी बनकर दर्शक बनकर दीवाने। गेंद बॉल के बाद 6 रन। शुक्रिया। छोटा तीर वार करे गंभीर, ब्यूटीफुल शॉट, छोटा पैकेज बड़ा धमाका। बाबलिया मैदान के अंदर धाड़ रहे हैं और बाबले ने अभी तक 3 चौके 1 छक्का लगा के 18 पर खेल रहे 7 गेंदों के अंदर। आबिद का स्वागत किया गया, रन संख्या 22 रन 1 विकेट के नुकसान पर। ईश्वर की अगली गेंद बड़ा स्ट्रोक खेलना चाहते हैं, ऑन साइड पर कहते हुए डेविस के लेकर खिलाड़ी है, पीछा करते हुए गेंद बाउंड्री की तरफ जारी है, 4 रन के लिए। बाबलिया जबरदस्त बल्लेबाजी, इनका इंजन गर्म है, वार पर वार, गेंद बाउंड्री के बाद 4 रन। थँक्यू डीजे, थँक्यू। इथे आपण पाहिलं तर क्रीडा स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी हमदुले ब्रदर्स आणि डेव्हलपर्स चे मालक आदरणीय रुकनुद्दीन हमदुले यांचं देखील आगमन झालंय। त्यांना विनंती असेल आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती या। रुकनुद्दीन हमदुले ब्रदर्स आणि डेव्हलपर्सचे मालक, प्लीज आपणास विनंती, आपण व्यासपीठाच्या दिशेने या, मंचाच्या दिशेने या प्लीज सर। इस चौके के 7 रन के 26 रन 1 विकेट के नुकसान पर। ओवर की बात की जाए तो आबिद का ओवर दूसरा ओवर महंगा साबित हो रहा है। बाबले बहुत अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं। बाबले की अगर बात की जाए तो 8 गेंदों का सामना किया, 22 पर खेल रहे हैं। अच्छी गेंद थी, बहुत अच्छे तरीके से रक्षात्मक ढंग के साथ इस गेंद को खेलते हुए कवर पर जो खिलाड़ी वो तेजी के साथ है, फीड करे थ्रो करे तब तक 1 रन मुकम्मल। दूसरे ओवर के अंदर 27 रन 1 विकेट के नुकसान पर। बैटिंग करने वाली टीम अरुष 11 लोटे के आप देख रहे हैं। मुकाबला बहुत अच्छा देखने के लिए मिल रहा है। अरुष 11 लोटे बनाम दूसरी तरफ मिनाज आर्ट की टीम जो है वो महाड़ के कई खिलाड़ी है। इन्होंने टॉस जीता और टॉस जीतने के बाद पहले फील्डिंग करने का फैसला किया। ईश्वर की अगली गेंद बड़ा स्ट्रोक खेलना चाहते हैं प्रणव के बल्ले के बीचों बीच कमेंट्री बॉक्स की तरफ खेलते हुए ब्यूटीफुल शॉट, सीधी गेंद कमेंट्री बॉक्स की तरफ आ गई। जबरदस्त स्ट्रोक है, गोइंग एंड गॉन, 6 रन। शुक्रिया। जबरदस्त स्ट्रोक है, बल्ले के बीचों बीच टाइमिंग कमाल का के प्रणव क्या बल्लेबाजी करेंगे। अपने पारी का स्टार्ट छक्के के साथ किया है, इनका इंजन गर्म है और रन संख्या अब जाकर 33। अच्छी गेंद बहुत खूबसूरती के साथ शॉट कवर पर खिलाड़ी है, कराओ फील्डिंग, फील्डर ने दिया मौका, बल्लेबाज ने जड़ दिया चौका, मिला मौका जड़ दिया चौका। गेंद बॉल के बाद 4 रन। शुक्रिया, थैंक यू। रन संख्या बिना स्कोर कार्ड के ऊपर 37 रन 1 विकेट के नुकसान पर। 2 ओवर का खेल आप देख रहे हैं। आबिद का ओवर बहुत महंगा साबित हुआ। पहले ओवर के अंदर ज्यादा रन नहीं थे और उस ओवर के अंदर इस ओवर के अंदर मेला लुटा गया। कुल मिलाकर इस ओवर के अंदर 25 रन आए गए। बहुत महंगी गेंदबाजी, आबिद का ओवर बहुत महंगा साबित हुआ। रन संख्या 37 रन, 2 ओवर का खेल समाप्त है। बाबलिया 9 गेंदों के अंदर 23 पर खेल रहे, प्रणव 2 गेंदों में 10 पर खेल रहे। 1 चौका और 1 छक्का प्रणव ने लगाया गया और इनका इंजन भी गर्म है। एक तरफ कुबा के, दूसरी तरफ खाई है, दोनों तरफ से बराबर की पिटाई है और दोनों बल्लेबाज जमकर खेल रहे हैं। बहुत मजा आ रहा है गेंदबाजी करने के लिए। गेंदबाज मोहम्मद कैफ अपनी ओर से पहला, टीम की ओर से तीसरा ओवर लेकर गेंदबाजी करने के लिए आ रहे हैं। रन संख्या 2 ओवर के बाद 37 रन 1 विकेट के नुकसान पर। शुभम आउट हो गया, उसके बाद साझेदारी अच्छी बन रही है। अच्छी बल्लेबाजी मैदान के अंदर चल रही है, बल्लेबाज बाबलिया और प्रणव द्वारा और जमकर बल्लेबाजी के। प्रणव 2 गेंदों में 10 पर, स्ट्राइकर एंड पर बल्लेबाज बाबलिया, इन्होंने 9 गेंदों का सामना किया, 23 रन पर खेल रहे हैं और बाबलिया छोटा पैकेज बड़ा धमाका है, वंडर बॉय है कोकन के। ईश्वर के क्रिकेट
लोवर फुल टॉस गेंद थी, ऑन साइड पर खेलना है, शॉट फाइंडिंग पर खिलाड़ी मैदान के अंदर, मौका के करीबी मामला बन सकता था, थ्रो अच्छा नहीं आया, दूसरे के लिए वापस आएंगे और बैकअप के लिए खिलाड़ी नहीं थे तो 2 रन मुकम्मल करने का मौका के विकेट के बीच में बहुत अच्छी तरीके से दौड़ लगाते हुए रन संख्या अब जाकर स्कोर कार्ड के पर 39। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज कैफ को आप देख रहे हैं, इस ओवर की अगली गेंद माजी पर गरीब अंदाज के साथ इस गेंद को ऑन साइड की तरफ खेलने की कोशिश थी, बाबलिया मैदान के अंदर नया करने की कुछ कोशिश कर रहे थे और गेंद बल्ले बनने के आ रही है, गेंद टप्पा करने के बाद विकेट कीपर के दस्तानों में रन की कोई गुंजाइश नहीं, रन संख्या फिलहाल 39, 39 रन, एक विकेट के नुकसान पर कहानी का तीसरा ओवर आप देख रहे हैं। एक जबरदस्त मुकाबला, एक शानदार मुकाबला मैदान के अंदर, अरुष 11 लोटे बनाम मिनाज आर्ट। टॉस जीतने के बाद मिनास आर्ट की टीम पहले फील्डिंग कर रहे थे और थोड़ा सा खर्चा ज्यादा भागे, बाबले अंपायर के साथ चर्चा कर रहे थे, मुख्य अंपायर राजू कनकुटकर, स्क्वेयर लेग अंपायर सईद बोदले को आप देख रहे थे और ये 2 अंपायर इस टूर्नामेंट के अंदर अंपायरिंग करें। आज का तीसरा दिन, आखिरी दिन, ग्रैंड फिनाले का दिन है, फाइनल का दिन है, सभी की नजरें इसी के ऊपर गए कि आज चमचमाती हुई ट्रॉफी पर हकदार कौन बनेगा, आज की शाम किसके नाम। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार, ओवर द विकेट, ये गेंद टप्पा करने के बाद लेग स्टंप से बाहर जा रहे, लाइन से भटक रहे, लाइन से भटकोगे तो पड़ेगे फटके। रन संख्या 1 रन के साथ 40 रन, मुकाबला तीसरे ओवर पर चल रहा है और कैफ अब लाइन से भटक रहे। येस, आपण पाहतो क्रीडा स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी प्रसिद्ध उद्योजक आदरणीय मुबीनभाई खोत यांचं देखील आगमन झालंय। कोणतीही क्रिकेट स्पर्धा आणि मुबीनभाई अत्यंत जवळचं नाते, क्रिकेटवर नितांत प्रेम करणारे आणि सर्वांचं आमचं लाडकं नेतृत्व आदरणीय मुबीनभाई यांचं आगमन झालंय आणि त्यांचं या क्रीडानगरीमध्ये व्यासपीठावरती हार्दिक स्वागत आहे। सुरेख फटका, स्वीपचा फटका, चेंडू जातोय सीमारेषेचा भेद घेतला, दणदण करत सीमारेखा पार, चेंडू फरार, ऐकूया डीजेचा थरार, चौकार। शुक्रिया, अच्छा स्ट्रोक है, बाबले देखिए मैदान के अंदर किस तरीके से स्ट्रोक खेल रहे हैं और शानदार बल्लेबाजी, बल्ले के मुंह को खोला और उसके बाद पीछे की तरफ खेलते हुए लॉन्ग लेग की तरफ ये गेंद को खेल दिया, गेंद बाउंड्री की तरफ चली गई, 4 रनों का इशारा। रन संख्या 94 के साथ तीसरे ओवर के अंदर अरुष 11 लौटे, 44 रन, 1 विकेट के नुकसान पर। बल्लेबाजी बहुत अच्छी चल रही है, बाबले 12 गेंदों में 29 पर खेल रहे हैं। इस ओवर की अगली गेंद फुल टॉस है, बैकफुट पर चले गए, ऑन साइड की तरफ खेलने की कोशिश, मिड विकेट की तरफ गेंद जाते हुए खिलाड़ी है, खराब फील्डिंग, फील्डर ने दिया मौका, बल्लेबाज ने जड़ दिया चौका, मिला मौका, जड़ दिया चौका, मच नीडेड बाउंड्री फॉर बैटिंग साइड, 4 रन। शुक्रिया, एक जबरदस्त स्ट्रोक मैदान के अंदर खिलाड़ी थे और खिलाड़ी रोक नहीं पाए, गेंद बाउंड्री के बाहर जाते हुए। रन संख्या अब जाकर 48 रन, 1 विकेट के नुकसान पर। तीसरा ओवर कहानी का चल रहा है, मोहम्मद कैफ गेंदबाजी करे इनके खिलाफ, अब जाकर बल्लेबाज जमकर बल्लेबाजी कर रहे हैं। बाबलिया 13 गेंदों में 33 रन बनाए गए। बाबलिया आमरे ऑन स्ट्राइक, कोकन के वंडर बॉय जिनको कहा जाता है, छोटा पैकेज बड़ा धमाका मैदान के अंदर बरस रहे, गरज रहे। इस ओवर की अगली गेंद अच्छी गेंद, अच्छा स्ट्रोक, कमाल का स्ट्रोक है, एक्स्ट्रा कवर की तरफ गेंद आते हुए, कम खर्चा भरपूर चर्चा, गेंद बाउंड्री के बाहर जाते हुए, 4 रन बैक टू बैक, दूसरा चौका। थैंक यू। रन संख्या बढ़ती हुई, रन संख्या फिलहाल 48 रन, 1 विकेट के नुकसान पर। कहानी का तीसरा ओवर चल रहा है और बाबले क्या बल्लेबाजी कर रहे हैं। इस ओवर की अगली गेंद फुल टॉस गेंद है, हल्के हाथों के साथ खेलते हुए लॉन्ग ऑफ की तरफ खिलाड़ी है अबरार, कोई गलती नहीं करेंगे, ले लिया कैच। मोहम्मद कैफ को सफलता मिलती हुई, बाबले जो धाड़ रहे थे वो अब जाकर बैक टू बैक जाएंगे। 37 रनों की पारी का अंत होता हुआ, एक बड़ा विकेट, बड़ा शिकार, दूसरा झटका, अरुष 11 लोटे को लगता हुआ, 48 रनों पर दूसरा शिकार बाके।
थैंक यू। माफ करना, रन संख्या 52 पर पहुंची गए। 3 ओवर का खेल समाप्त। 52 रन 2 विकेट के नुकसान पर। मुकाबला बहुत अच्छा चल रहा है, रोचक मुकाबला है, कांटे की टक्कर मैदान के अंदर चल रही है। अब जाकर बल्लेबाजी करने के लिए विशाल, जिन्होंने क्वार्टर फाइनल के मुकाबले के अंदर TWJ डोमिनेटर्स के खिलाफ 6 में 14 रनों की जरूरत थी और 3 गेंदों में 3 छक्के लगाए थे और मैच को जिताया था, वो विशाल अब जाकर मैदान के अंदर आएंगे। मैन फ्रॉम सोनगांव रामवर्धने। इथे आपण परत सिद्दीक ज्या विशालचं मैदानामध्ये आगमन झालं, काल जी स्पर्धा केली यादवराव प्रतिष्ठान युवा मंच, त्या स्पर्धेत याच विशालने अत्यंत सुरेख कामगिरी केली होती। सेमीफायनल आणि फायनलमध्ये सामना जिंकून दिला होता, तोच विशाल मैदानात आहे। काल जबरदस्त फलंदाजी केली होती सावर्डे मैदानावर। बिल्कुल बाबले बहुत अच्छे खिलाड़ी गए और फॉर्म में गए और इनका बल्ला बोल रहा है। गेंदबाजी करने के लिए अबरार अपने ओर से दूसरा टीम की ओर से चौथा ओवर लेकर आ गए। पहले ओवर के अंदर अबरार ने 12 रन दिए गए। तीसरे ओवर के आखिरी गेंद पर जो मोहम्मद कैफ ने सफलता ली, उसके लिए सैफ पलावकर इनकी तरफ से 100 के नाम है। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज आप देख रहे हैं अपने बॉलिंग मान पर अपनी ओर से दूसरा टीम की ओर से चौथा ओवर लेकर गेंदबाजी करने के लिए अबरार आ रहे हैं। 3 ओवर के बाद 52 रन 2 विकेट के नुकसान पर 52 बने गए। बाबलिया ने कुल मिलाकर 37 रन बनाए। 52 के अंदर 37 रन बनाने का काम बाबलिया ने किया गया। एक एंड पर जो तीसरे नंबर पर खिलाड़ी आए गए वो प्रणव मैदान के अंदर, नए बल्लेबाज विशाल नॉन स्ट्राइकर एंड पर गए। गेंदबाजी करने के लिए अबरार तैयार गए। ज्यादा वक्त नहीं जाना चाहिए, ज्यादा वक्त जा रहा है, घड़ी के कांटे की तरफ ध्यान देना है। और ये टूर्नामेंट एक सक्सेसफुल टूर्नामेंट है। बुरादपुर के ये टूर्नामेंट बुरादपुर स्पोर्ट क्लब चिपलन प्रेजेंट एक शानदार टूर्नामेंट, जुबेकर और दादरकर क्रीडा संकुल के अंदर ये टूर्नामेंट चल रहा है। ईश्वर के गेंद पहले गेंद खराब है, बीमार गेंद है, ऑन साइड पर खेलते हुए खराब गेंद, सही नसीहत, गेंद बाउंड्री के बाद 4 रन, नो बॉल का भी सिग्नल आया है, यानी 5 का बोनस। थँक यू। धावफलकावरती धावा वाढताय, संघाची स्थिती आपण बघितली तर 57 धावांवरती आणि येणारा बॉल फ्रीडचा देखील असेल। संधी कोणाकडे आहे? प्रणव आमरेला तुम्ही बघता मैदानामध्ये, त्याच्या बॅटमधनं चौकार देखील आलाय। पुढील बॉल फ्रीडचा देखील असेल। अबरारनं पहिलाच बॉल चौथ्या षटकातला खराब आदळलाय, खराब चेंडू आलाय, त्याच्यावरती भरघोस समाचार घेतलाय। गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अबरार, फ्रीडचा बॉल, खूप चांगला चेंडू आडव्या बॅटनं खेळला, ऑन साइडला मिड विकेटला चेंडूला खेळून काढलाय, क्षेत्ररक्षक आगेत चेंडूला आतमध्ये आणलाय। कैफनं खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलंय, परंतु 2 धावा रोखू शकणार नाहीयेत। फ्रीडचा बॉल होता, झेल पकडला असता तर फलंदाज बाद झाला नसता, त्याला माहीत आहे, परंतु षटकार वाचवलाय। 2 धावा या ठिकाणी खर्च केलेत, 4 धावा रोखलेत, धावफलकावरती आकार मिळालाय। संघाची स्थिती आपण बघितली तर 59 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये। षटक क्रमांक 4 चालू आहे, 5 ओव्हरचा मॅच, सेमीफायनलचा मॅच तुम्ही बघताय। ओव्हर द विकेट, खूप चांगला चेंडू आहे, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, अक्रॉस द स्टंप जाऊन शफर घेऊन या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडूने बॅटचा संपर्क होत नाहीये। चेंडू टप्पा पडल्यानंतर विकेट पण इष्टक्षकच्या हातामध्ये जातोय। डॉट बॉलची सांगता झाली आहे, निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे। अबरार खूप चांगली गोलंदाजी करतोय। पॉवर प्ले मध्ये जेव्हा गोलंदाजी मार्कवर आले होते तेव्हा त्यानं 12 धावा दिले होते, आता 4थ्या षटकामध्ये आलाय आणि पहिल्या बॉलवर कुठेतरी चूक केली आहे, त्याच्यानंतर कमबॅक केलाय। ओव्हर द विकेट, पुढील बॉल फुलटॉस चेंडू समोरच्या दिशेने खेळतात, मिड ऑफला क्षेत्ररक्षक हाकेत, त्यांच्या हाताला लागून चेंडू सीमारेषेच्या दिशेने जातोय। सर्कलच्या आतमध्ये एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षकाला उभा केलाय रमजान, त्याच्या हातामधनं चेंडू निघून गेलाय। झेल पकडला असतं तर बरंच काही घडलं असतं, परंतु 2 धावा या चेंडूवरती मिळणार आहेत। झेल सुटलाय, त्याच्यानंतर 2 धावा मिळालेत, 61 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात। सेमीफायनलचा मॅच 4थं षटक चालू आहे। मिनाज आर्ट या संघानं कुठेतरी खर्च जास्त केला आहे। अबरार गोलंदाजी मार्कवर, स्लोवर प्रकारचा चेंडू हलक्या हाताने चेंडूला खेळलाय, डीप कव्हरच्या पट्ट्यामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो, क्षेत्ररक्षक मागे धावतात, चेंडूला रोखते का ते बघणं गरजेचं आहे। चेंडू सीमा पार, क्षेत्ररक्षक या ठिकाणी हारले, चेंडू जिंकलाय, चेंडू सीमा पार जातोय, चौकार येतोय। प्रणवच्या बॅटमधनं महत्वाच्या क्षणी महत्वाचा चौकार।
संघाची स्थिती आपण बघितली तर 65 धाबांवरती बॅटिंग करणारा संघ अरुष 11चा संघ चौथ्या षटकामध्ये सेमीफायनलचा मॅच आहे आणि या मॅचमध्ये 65 धाबांवरती पोहोचलाय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूने बॅटचा संपर्क झाला नाही. या पंचांकडे अपील केली, पंचांनी या ठिकाणी मला वाटतं फलंदाजाला बाद करा दिला आहे. 5ची अपील केली, फलंदाज या ठिकाणी बाद होईल. पंचांनी या ठिकाणी फलंदाजाला बाद करा दिलाय. थर्ड अंपायरचा कॉल. दरम्यान 4 षटकांचा केस संपलाय. 66 धावफलकावरती आहेत. बॅटिंग करणारा संघ 2 गड्यांच्या मोबदल्यात अरुष 11 लोटे. खूप महत्वाचा मॅच मैदानामध्ये तुम्ही बघता. पहिला सेमीफायनलचा मॅच अरुष 11 लोटे आणि मिनाज आर्ट संघानं कुठेतरी टॉस 66 धावा 66. मिनाज आर्ट संघानं या ठिकाणी आपण बघितलं तर टॉस जिंकलं तर प्रथम या ठिकाणी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय कुठेतरी चुकीचा त्यांच्या बाजूने दिसतोय. कारण या ठिकाणी पहिले 4 गोलंदाजाच्या विरोधात समोरच्या संघानं हल्ला चढवलाय. चांगली बॅटिंग बघायला मिळाली. बाबल्यानं खूप चांगली बॅटिंग करून दाखवली, त्याची इनिंग पेश केली आणि 37 धावा या मॅचमध्ये बाबल्याने देखील बनवले. एका बाजूला प्रणव मैदानामध्ये त्यानं देखील 8 बॉल फेस केले 23 धावा त्यानं बनवले. विशाल 1 बॉल फेस करत असताना त्याला धाव काढण्यामध्ये यश आला नाहीये. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहे. किती धावा बनवले जातील? पहिल्या इनिंगचा खेळ मैदानामध्ये चालू आहे. सेमीफायनलचा मॅच अरुष 11 लोटे आणि त्याच्या विरोधात मिनाज आर्ट. गोलंदाजी मार्कवर जगूर दाखल झाला. वैयक्तिक पहिलं संघाकडनं अंतिम षटक, 5वं षटकाची जबाबदारी. मैदानामध्ये सामना आपण बघितलं तर सेमीफायनलचा मॅच, मुरादपूरकरांची स्पर्धा, मुरादपूर स्पोर्ट क्लब आयोजित भव्य दिव्य मानाचा चषक आणि हा चषक कोणाच्या बाजूने जाईल? गोलंदाजी मार्कवर जगूर तयार. पहिला बॉल खराब बॉल आहे. यावेळेला मात्र वेट अँड वॉचचा फटका ऑन साईडला खेळलाय. लॉंग बॉर्डरच्या बाहेर पाठवून दिलाय. काय फटका आलाय प्रणवच्या बॅटमधनं. घणागती उत्तुंग दमदार षटकार. धावफलकाला आकारमे संघाची स्थिती आपण बघितली तर 72 धाबांवरती प्रणवच्या बॅटमधनं एक जबरदस्त स्ट्रोक बघायला मिळाला. खराब चेंडू होता. वेट अँड वॉचचा फटका बघितलाय आणि नंतर आपण बघितलं तर या बॉलला लॉंग लेग बॉर्डर लाईनच्या बाहेर पाठवून दिलाय. ओव्हर द विकेटने जवळ आले होते. थोडंसं खराब चेंडू होता, मागे ठेवला होता. हाफ ट्रॅकर चेंडू होता, त्या चेंडूला ओळखलाय आणि ऑन साईडला एक जबरदस्त स्ट्रोक आलाय.
डबल केला आकार 72 धावा. खूप चांगला चेंडू आहे. पुन्हा एकदा हव्यामध्ये चेंडूला खेळलाय. लॉंग ऑन बॉल राईटच्या दिशेने चेंडू चाललाय. बहुधा हा बॉलवरती देखील दुसऱ्या बॉलवरती षटकारांची मोहर. बॅक टू बॅक दुसऱ्या बॉलवरती दुसरा षटकार. तिसऱ्या बॉलवरती तिसरा षटकार आला तर बशारत फिशरीजचे मालक बरकत माते यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा पारितोषिक तब्बल लावण्यात आलाय. 2 षटकार प्रणवने लगावलेत. धावफलकाला आकार मिळालाय. 78 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. प्रणव काय बॅटिंग करतो या मॅच मध्ये. ओव्हर द विकेट. तिसरा बॉल या ठिकाणी अक्रॉस द स्टंप जाऊन डीप फाईन डेकला चेंडूला खेळलाय. चौकार घेतलं. त्याच्यामध्ये काही शंका नाही. खराब गोलंदाजी त्याचा भरघोस समाचार प्रणव मैदानामध्ये घेत आहेत. आणि धावफलक आपण बघितलं तर स्कोर कार्डवरती आता मात्र 82 धावा झालेले. 5वं षटक चालू आहे. 5वं अंतिम षटक चालू आहे. त्याच्यामध्ये 2 षटकार 1 चौकार प्रणवने लगावलाय. खूप चांगली बॅटिंग तो करतो मैदानामध्ये. एक जबरदस्त धुवाधार इनिंग त्याने पेश केली आहे. 82 धावा 2 गड्यांच्या मोबदला. 11 बॉलमध्ये प्रणवने 39 धावांची खेळी साकारली आहे. 11 चेंडू त्यानं फेस केलेत. 39 धावांवरती तो खेळतोय. जगूरचा भरघोस समाचार घेतलाय आणि 3 बॉलमध्ये तब्बल जगूरनं 16 धावा खर्च केलेत. 5वं आणि अंतिम षटक चालू आहे. 5 ओव्हरचा मॅच. गोलंदाजी मार्कवर जगूर तयार. राऊंड विकेट. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. क्रॉस द स्टंप जाऊन या ठिकाणी ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूने बॅटचा संपर्क होत नाहीये आणि बाईकच्या रूपात 1 धाव मिळाली आहे. पंचांचा सिग्नल आलाय. बाईकच्या स्वरूपात 1 धाव मिळेल. टीमच्या टोटलमध्ये 83 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटच्या षटकातले 2 चेंडू शिल्लक आहेत. 5 ओव्हरचा मॅच तुम्ही बघताय. अरुष 11 लोटेस संघ एक मोठे धावसंख्या उभारण्याच्या नादामध्ये दिसतोय. सेमीफायनलचा मॅच आहे. जिंकले तर फायनलमध्ये जाण्याची संधी आणि खूप चांगली बॅटिंग या ठिकाणी अरुष 11चा संघ करतोय. चांगला चेंडू मोठा फटका खेळायचा. ऑन साईडला चेंडूला खेळलाय. बॅटच्या मधोमध चेंडू आला होता. स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या दिशेने शतरक्षक आहेत परंतु ते काही करू शकणार नाहीये. मस्तक वरती दस्तक देणारा फटका विशालच्या बॅटमधनं चेंडू सीमापार. विशालनं म्हटलंय प्रणवची बॅट बोलते मी देखील कुठे थांबणार नाही आहे. बॅटच्या मधोमध चेंडू घेतलाय आणि ऑन साईडला एक जबरदस्त स्ट्रोक. 6 धावा. 89 धावा धावफलकावरती आहेत. या बॉलवरती बहुधा या शेवटच्या बॉलवरती किती धावा मिळणार आहेत. पहिली धाव घेतली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न मैदानामध्ये आहे. 2 धावा या ठिकाणी साहजिकरित्या पूर्ण केलेल्या आहेत. पंचाचं सिग्नल आपण बघितलं तर लेग स्टंपच्या बाहेर टाकले. चेंडू पंचाने व्हाईट बॉल घोषित केलाय म्हणजे 3 धावा मिळणार आहेत. 2 धावा धावून पूर्ण केलेल्या आहेत. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू पंचाने व्हाईट घोषित केलाय. 92 धावा झालेल्या आहेत. 5वं षटक चालू आहे. जगूर गोलंदाजी मार्कवर. स्लोवर प्रकारचा चेंडू आहे. या ठिकाणी टायमिंग फसलाय. फटका फसलाय. एस्टॅनच्या मागे अबरारच्या माध्यमातून एक सुरेख झेल पकडला गेलेला आहे. विशालला शेवटच्या बॉलवरती विकेट गमावी लागलेली आहे आणि धावफलकावरती धावा आहेत त्या 92 धावा. अरुष 11 लोटेस संघानं 92 धावा बनवलेल्या आहेत. 93 धावांचं आव्हान. 30 चेंडू आणि 93 धावा मिनाज आर्ट संघाला या मॅचमध्ये सेमीफायनलमध्ये जिंकण्याकरता. खूप चांगली बॅटिंग या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळाली प्रणवच्या माध्यमातून. त्याचबरोबर बाबल्याच्या माध्यमातून अरुष 11 लोटे संघानं एकूण 92 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात बनवलेत. 93 धावांचं आव्हान या मॅचमध्ये सेट केलेलं आहे. पाहतोय आपण मुरादपूर स्पोर्ट्स क्लब आयोजित यस भव्य राज्यस्तरीय ऑलराऊंड क्रिकेट स्पर्धा 2025 शेवटचा दिवस. इथे आज आपण प्रथम सेमीफायनल नंबर 1 प्रथम फलंदाजी करताना काय फलंदाजी केली आरुष 11च्या माध्यमातून. बाबल्या 15 चेंडू फेस केलेत. 1 षटकार 7 चौकार 37 धावा. त्यानंतर बघा प्रणव ज्या फॉर्मसाठी झगडत होता थोडासा आउट ऑफ फॉर्म होता परंतु या मॅचमध्ये तो फॉर्ममध्ये येतोय. ज्याने 13 चेंडू फेस केलेत. 41 धावांची खेळी केली. 4 चौकार 3 षटकार त्याच्या बॅटमधून देखील आलेत आणि त्यानंतर बघा एक मोठं टार्गेट सेट केलंय. 92 धावा फलकावरती आहेत. 93 धावा करायचे आहेत परंतु जाऊया व्यासपीठावरती कोणाचं आगमन झालं. यस आपण पाहिलं तर क्रिकेटवर नितांत प्रेम करणारे आणि खेळाडूंवर नितांत प्रेम करणारे सर्वांचं लाडकं नेतृत्व युवकांचं प्रेरणास्थान आणि आमच्या मुरादपूरचे सर्वांचं लाडकं नेतृत्व अर्थात प्रसिद्ध उद्योजक मुबीनभाई खोत यांचं व्यासपीठावरती आगमन झालंय. मी विनंती करतो मुबीनभाई हमदुले आणि अराफात जुबेकर आपणास विनंती करतो आपल्या शुभ हस्ते त्यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. मुबीनभाई यांचं आगमन झालं. आमच्या विनंतीला मान देऊन प्रत्येक वर्षी जेव्हापासून या स्पर्धेला सुरुवात झाली आपण 17व्या वर्षामध्ये पदार्पण करतो आणि आतापर्यंत प्रत्येक वर्षी मुबीनभाईंनी या स्पर्धेला मोलाचं सहकार्य केलंय आणि आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थिती देखील दर्शवली. धन्यवाद मुबीनभाई. त्यानंतर बघा आमच्या समालोचन कक्षामध्ये आर.के. स्पोर्ट्सचे मालक अजिमभाई तांबे ज्यांनी मागच्या एका इनिंगमध्ये बाबल्यासाठी आपण पाहिलं दत्तू साठी 500 रुपयाचं कॅश प्राईज देखील लावलं होतं आणि जेव्हापासून ही स्पर्धेला सुरुवात झाली तेव्हापासून या स्पर्धेसाठी आकर्षक ट्रॉफी प्रत्येक वर्षी काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न असतो. पाहूया यावर्षी देखील या सुवर्ण ट्रॉफीवरती कोणता संघ आपलं नाव करतो. अजिमभाई आपलं देखील हार्दिक स्वागत आहे आणि
हमदुले ब्रदर्स आणि डेव्हलपर्स यांच्या माध्यमातून आणखीन एक ऑफर आहे खेळाडूंसाठी. या संपूर्ण स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाजासाठी आकर्षक बॅट असेल, स्पोर्ट बॅट, त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज म्हणजे बॉलरसाठी आपण पाहिलं तर आकर्षक स्पोर्ट शूज. या स्पर्धेसाठी आपण पाहिलं तर चिपळूण संगमेश्वर मतदारसंघाचे कार्यसम्राट लोकप्रिय आमदार अर्थात दमदार आमदार शेखर निकम यांच्या माध्यमातून तब्बल 30,000 रुपये या स्पर्धेसाठी जाहीर केले. धन्यवाद सर. तर जाऊया अमान कॅटरचे मालक सर्वांचं लाडकं नेतृत्व जेव्हापासून या स्पर्धेला सुरुवात झाली अमानबाईंचं देखील मोठं सहकार्य कमालबाई अमदुले यांच्याकडून इथे 33,000 रुपये कॅश प्राईज दिली जाते. धन्यवाद सर. आणि मित्रांनो शेखर सर यांचं आपण पाहिलं तर 5 ते 9 मार्च ऐतिहासिक क्रीडा संकुल सह्याद्रीच्या मैदानावरती येणार यंग बॉईज पुरस्कृत एक भव्य आणि दिव्य लाख मुलाची स्पर्धा म्हणजे आमदार चषक 2025चा थरार. प्रथम क्रमांक 5 लाख, दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आहे 2.5 लाख आणि सिरीजसाठी आपण पाहिलं तर आकर्षक स्पोर्ट बाईक देखील असेल. एकापेक्षा एक थरार क्रिकेटचे आपण पाहतोय, परंतु इथे पाहूया काय झालंय. जबरदस्त फलंदाजाने केले कमाल. पाहूया दुसऱ्या बाजूला धावांचा पाठलाग करताना उडवणार का धमाल फलंदाज. पंच मैदानात जात आहेत, 93 धावांचा पाठलाग करायचा आहे. तोपर्यंत माझी सुटी आणि डीजेची ड्युटी. राहुल यानंतर होणारा दुसरा सेमीफायनलची मॅच असेल मिश्का 11 आणि काका 11. दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी या. मिश्का 11 आणि काका 11. काय फलंदाजी पाहिली. आणि मित्रांनो आजच्या पहिल्या सामन्यापासून क्रीडा रसिकांसाठी आणि यूट्यूबच्या माध्यमातून जे क्रीडा रसिक मायबाप क्रीडा रसिक मॅच पाहत आहेत त्यांच्यासाठी इथे उपस्थित क्रीडा रसिकांसाठी मान्यवरांसाठी ज्या प्रकारची मेजवानी आपण पाहिलं ना. पहिला मॅच देखील हाय स्कोरिंग होता आणि धावांचा पाठलाग करताना षटकार चौकारांची आतषबाजी पाहिली. ह्या सामन्यात देखील पहा बाबले आणि प्रणव आग ओतणारी फलंदाज 2 वादळं पाहिली पहिल्या इनिंगमध्ये. परंतु ह्या इनिंगमध्ये कोणतं वादळ घोंगावत आहे पाहूया. गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय सलामी तो शुभम गोलंदाजी मार्कवर सज्ज झाल्या. पहिलाच ब्लॉक होलमध्ये टाकलेला चेंडू होता. इथे बघा नक्कीच शॉर्ट मिड विकेटच्या ट्रॅव्हल होतं. चेंडू एका धावेसाठी एका धावेने खातं उघडते. इथं आपण पाहिलं तर सोपान स्ट्राईकवर आहे. नॉन स्ट्राईकला आपण पाहिलं तर जहूर गोलंदाजी मारती शुभम. पुढचा चेंडू राईट टर्म ओव्हर द विकेटचा मारा. आखूड टप्प्याचा चेंडू होता. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला जातोय. फटका फसतोय. फलंदाज बाद होतोय. तंबूत परततोय परंतु डीजे वाढणार नाहीये. येस धावसंख्या आपण पाहिलं तर 1 गडी बाद 1. सुरेख गोलंदाजी आहे. ज्या प्रकारची मित्रांनो फलंदाजी आपण पाहिले प्रथम फलंदाजी करताना धावांचा पाऊस पडला होता रखरख त्या उन्हामध्ये, परंतु इथे गोलंदाजी बघा. शुभम नावामध्ये शुभ आणि शुभ सुरुवात आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये पहिला मोठा धक्का. बॅक टू द पॅव्हलियन फलंदाज परततोय. तदनंतर या स्पर्धेसाठी आपण पाहिलं तर आज हा सर्वात चांगला दिवस आपल्यासाठी संपूर्ण भारतासाठी आपण पाहिलं तर प्रजासत्ताकचा दिन गोड दिवस. आणि ह्या गोड दिवशी पाहूया ह्या सुवर्ण चषकावरती कोणता संघ आपलं नाव कोरणार दर्शवणार आजचा दिवस. मेगा फायनल यानंतरचा मॅच आहे काका 11 चला मिश्का 11 नाणेफेकीसाठी या. दोन्ही संघाचे कर्णधार नवीन फलंदाज मैदानात आपण पाहिलं तर अब्रान. इथे बघा तुम्हाला एक मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. अशा वेळी तुमची जी पॉवर प्लेची 2 षटकं आहेत ना त्याच्यामध्ये अनुक्रमे आक्रमण करावे लागेल. परंतु ज्या प्रकारची गोलंदाजी शुभमची आपण पाहतोय सुरेख गोलंदाजी पुन्हा एकदा भन्नाट वेगाने टाकलेला चेंडू होता. पंच आमच्या दिशेने वळतायत. येस पंचांचे हात समांतर. क्रिकेटच्या पटलावरती आणखीन एक धाव अवांतर धावेने संघटित स्थिती आपण पाहिली तर 93 धावांचा बिग म्हणजे माइलस्टोनचा पाठलाग करताना धावसंख्या आहे केवळ 2. 1 गडी बाद 2. हवाई फायर करावे लागेल आक्रमण करावे लागेल कारण हा सेमीफायनलची मॅच आहे मित्रांनो. अभी नाही तो कभी नाही. इथे मात्र गती परिवर्तन. शुभमने काय षटक हाताळलं आतापर्यंत बघा. त्याच्याकडे चेंज ऑफ द पेस आहे. यॉर्कर आहे. भन्नाट वेगाने टाकणारा चेंडू आहे. तदनंतर बघा व्हेरिएशन आहे आणि मर्यादित षटकांच्या आतापर्यंतचा क्रिकेटचा इतिहास पाहिला ना तर 5 षटकांचे सामने 6 षटकांचे सामने. इथे व्हेरिएशन गोलंदाज पाहिजे. इथे कट्टर गोलंदाज पाहिजे. इथे अशा प्रकारचे दिग्गज गोलंदाज स्पर्धेमध्ये खेळतात. त्यापैकी एक शुभम काय सुरुवात केली. शुभ सुरुवात त्याच्या नावाप्रमाणे आपण पाहतोय या सामन्यामध्ये.
शुभमचा पुढचा चेंडू राट्यामोर्ध विकेटचा मारा, पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. कही पे निगाह आहे, कही पे निशाणा. एष्टी रक्षक आणि गोलंदाज असं चित्र पाहायला मिळतोय. चांगली माणसं आणि चांगली पुस्तकं ओळखणं फार मुश्किल असतं आणि इथे मात्र शुभमची गोलंदाजी ओळखणं, सलामीचं जहूर यासाठी फार मुश्किल ठरलंय. जहूरने गोलंदाजी देखील खराब केली होती. कमबॅक करावे लागेल. आपण आयकॉनिक खेळाडू आहे, चांगली कामगिरी करावी लागेल मित्रा. पुन्हा एकदा शुभम. हो इथे बघा सुरेख फटका, घुटना टेक, तमाशा देख. चेंडू ट्रॅव्हल होतोय डीप स्कोर लेगच्या डोक्यावरून चेंडू चाललाय. सीमारेषेचा वेध घेताना चेंडू जिंकतोय, क्षेत्ररक्षक हाकतोय, चौकार बसतोय. सुरेख फटका. विनंती करतो नाणेफेकीसाठी या. मिचका 11 काका 11. यस सॉरी मुबिन भाई, आपण विनंती करतो आपले शुभस्ते सेमीफायनल क्रमांक 2 आपण नाणेफेक करा. या सामन्यामध्ये जिंकणारा संघ पहिला संघ असेल या मेगा फायनलमध्ये दाखल होणारा, फायनलचं तिकीट कन्फर्म करणारा. दुसऱ्या बाजूला मिल्का 11 विरुद्ध काका 11 अशी लढत. तुषार रणदिवेची फलंदाजी आपण पाहिली. सागर कारंडेची आतषबाजी इथे आपण पाहिलं तर सज्ज झालाय. शुभम पुन्हा एकदा राईट टॅप ओव्हर द विकेटचा मारा, डान्सिंग डाऊन द विकेट. सुरेख फटका. चेंडू जातोय 1 बाउन्स 2 बाउन्स. चेंडू सीमारेखा पार, चेंडू फरार, बॅक टू द बॅक येतोय, चौकार. इथे आपण पाहते एक धाव मात्र इथे थोडंसं डिस्टर्ब होतंय. सॉरी धावसंख्या 1 निवडते. धावसंख्या आपण पाहिली तर 93 धावांचा पाठलाग करताना 1 गडी बाद 8 थोडक्यात लागते वाट. संघ अडचणीत सापडतो. बघा तुम्हाला 93 धावांचा पाठलाग करायचा आहे. हवाई फायर करावे लागेल, चौकार षटकार मारावे लागेल. इथे आपण पाहिलं तर खेळाडूंसाठी आणखीन एक ऑफर आहे. ही स्पर्धा जेव्हा मित्रांनो चालू होते ना, तेव्हा पहिल्या बॉलपासून शेवटच्या फायनलच्या बॉलपर्यंत बक्षिसांची खैरात असते. इथे जो संघ स्पर्धेत सहभागी होतो, पराभूत होतो, त्याला देखील सन्मानित केले जाते. स्पर्धेची आठवण. आणि इथे बघा हमदुले ब्रदर्स अँड डेव्हलपर्सचे मालक आदरणीय. इथे बघा पुढचा बॉल पुन्हा एकदा फुल टॉस, भन्नाट वेगाने टाकलेला चेंडू होता, परंतु प्रॉपर टायमिंग होत नाही. चेंडू ट्रॅव्हल होतो मिड विकेटच्या दिशेने अलॉंग द कार्पेट एका धावेसाठी. धावसंख्या 1 निवडते. धावसंख्या होते 9 धावा. हमदुले ब्रदर्स आणि डेव्हलपर्सचे मालक आदरणीय रुकनुद्दीन भाई हमदुले यांच्याकडून बॅटर म्हणजे बॅट्समनसाठी आकर्षक बॅट असेल तर त्यानंतर बॉलरसाठी आकर्षक स्पोर्ट शूज. आणखीन एक ऑफर खेळाडूंसाठी. धावसंख्या 9. सागर आमरे सज्ज झाले. षटक क्रमांक 2 पावप्लेचं नाट्यम ओव्हर द विकेटचा मारा असेल. यावेळी असेल तो आखूट टप्प्याचा चेंडू फुल पॉवरफुल. परंतु बघा इथे प्रणव आणि आमचा दानिश इसाने असे 2 फलंदाज आहेत. त्यांच्या नावावरती डीप स्क्वेअर लेग आहे, त्यांच्या नावावरती मिड विकेट आहे, त्यांच्या नावावरती लॉंग ऑन आहे. म्हणजे हा एरिया आहे ना त्यांच्या 7-12 त्यांच्या नावावरती. सुरेख क्षेत्ररक्षण आहे. बघा एकदा ज्या प्रकारची फलंदाजी केली त्याच प्रकारचं क्षेत्ररक्षण आहे. ऑलराऊंडर कामगिरी आपण पाहतोय. जेव्हा ऑलराऊंडर कामगिरी चांगली होते ना, गोलंदाजी फलंदाजी क्षेत्ररक्षण, तेव्हा संघ जिंकत असतो, पुढे देखील जात असतो. पुन्हा एकदा आपण पाहतो लोवर फुल टॉस होता. पुन्हा एकदा कार्पेट शॉट. चेंडू ट्रॅव्हल होतो प्रणवच्या दिशेने. एखाद्या खेळाडूचा दिवस असेल ना तर चेंडू देखील त्याच दिशेने जातो. बॅड लक असेल तरी देखील चेंडू त्याच दिशेने जातो. इथे मात्र 1 win 11 लॉस ऑफ 1 विकेट एंड ऑफ 1 ओव्हर प्रोग्रेस नाऊ सेकंड ओव्हर. षटक क्रमांक 2. धावसंख्या फलकावरती 1 गडी बाद 11 धावा. सुरेख गोलंदाजी. सागर एक रत्नागिरीचं टॅलेंट आहे मित्रांनो, टॅलेंट सिद्ध करतोय. इथे बघा अनइवन बाउन्स. विशालला चकवा दिलाय चेंडूने. चेंडू चाललाय दणदण करत सीमारेषेचा वेध घेताना रोखलाय, फेकलाय. तदवर 2 धावा मात्र पूर्ण केले. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या होते 13 धावा. दिल्ली अभी बहुत दूर है मेरे दोस्त. धावसंख्या होते 13. 80 धावांची अद्यापही गरज आहे. सेमीफायनलचं मॅच आहे. अभी नाही तो कभी नाही. आता हरलात पुढच्या वर्षी एंट्री करावी लागेल. परंतु इथे मात्र डो ऑर डाय, जिंका किंवा मरा. एक जबरदस्त मॅच. चांगली गोलंदाजी सागरची आपण पाहतोय. आग ओतणारी गोलंदाजी केली होती पहिल्या षटकात. शुभमने 8 धावा दिल्या. 8 आणि लावली ती वाट. तर सागर त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवताना दाखवून देखील देतोय की मी देखील आरुष 11 संघाचा गोलंदाज आहे. रत्नागिरी जिल्ह्याचा दर्जेदार ऑलराऊंडर खेळाडू आहे. सुरेख गोलंदाजी आहे. आणखीन एक डॉट चेंडू आपण पडतोय. धावसंख्या केवळ 13. पुढचा चेंडू राईट टाइम ओव्हर द विकेट. हो इथे मात्र मोठा फटका. परंतु पाहूया इथे मात्र नक्कीच चेंडू जातोय सीमारेखा पार, येतोय यस बिग षटकार. मुरादपूर स्पोर्ट्स क्लब मुरादपूर आयोजित बॉम्बे राज्यस्तरीय ओराम क्रिकेट स्पर्धा 2025 फायनल डे आपण पाहतोय. 2 षटकं संपतात. 93 धावांचा पाठलाग करताना 1 गडी बाद 19 धावा फलकावरती आहेत.
इथे बघा अब्रारच्या बॅटमधून पॉवर प्लेच्या शेवटच्या चेंडूवरती षटकार आला होता लॉंग ऑफच्या डोक्यावरून. इथं मात्र इथं पण 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे, म्हणजे 18 बॉल शिल्लक असतील. आणि इथे मात्र आता मात्र इथून मात्र पाहूया कशा प्रकारचे फलंदाजी होते. सलामीचा जहूर मैदानात आहे. जहूरने आतापर्यंत बघा 5 चेंडू फेस केलेत, आतापर्यंत 7 धावांवरती खेळतोय. 5-7 हे समीकरण ह्या मॅचमध्ये मित्रांनो जुळत नाहीये. इथे आक्रमण करावं लागेल. गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय नीरज. आपण पाहिलं तर अगोट टप्प्याचा चेंडू. इथे आपण पाहिलं तर मोठा फटका येतोय डीप पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू जातोय सीमा रेखा पार. येतोय दमदार षटकार, मस्ट निडेड षटकार. वेट एंड वॉच वाला फटका होता. इथे आपण पाहिलं तर हा षटकार येतोय. इथे आपण पाहिलं तर हा षटकार येतो. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, प्रॉपर टायमिंग होत नाही, परंतु चेंडू जातोय नोमॅन्स लँडमध्ये, जिथे मिळत आहेत 2 धावा जहूरला, 2 धावा मिळत आहेत संघाला. संघाची स्थिती आपण पाहिली तर 93 धावांचा पाठलाग करताना 1 गडी बाद 27 धावा. ह्या षटकात मात्र आक्रमण केलं जात आहे. आणि नक्कीच इथे मात्र कोणत्याही गोलंदाजाला टार्गेट करावं लागेल, कारण बघा तुम्हाला 93 धावा करायच्या आहेत. आणि क्रिकेटमध्ये पाहिलंय एखादा लूज गोलंदाज भेटला की त्याच्यावर आक्रमण केलं जातं. ते षटक तर हे नसणार ना. पाहूया. हो, इथं मात्र कमबॅक केलंय, दाखवून दिलं 1 तेरी तो 1 मेरी. सुंदर कमबॅक आहे क्रिकेटच्या पटलावरती. षटकार, चौकारानंतर डॉट चेंडू. इथे मात्र एका डॉटला फार महत्व आहे, कारण इथे हा मॅच आहे तो डू ऑर डाय आहे. पुढचा चेंडू राईट नंबर द विकेटचा मारा. आखूट टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा इथे सज्ज केलाय डीप पॉइंट, परंतु मस्तक पे दस्तक चेंडू जातोय सीमारेखा पार. सागरच्या डोक्यावरून येतोय चौकार. मिळतायत धावा 4. यस, आपण भारत धाव संख्या होते 31. अब्रारनी जवळसाठी आपण पाहिलं तर 100 रुपयाचं कॅश प्राईज आलंय. इथे पुन्हा एकदा गती परिवर्तन. थर्डमॅनच्या पट्ट्यात बाबल्या डायरेक्ट हिट. क्रिकेटच्या पटलावरती जेव्हा जेव्हा मित्रांनो डायरेक्ट हिट झाले तेव्हा तेव्हा फलंदाजाला तंबूत परतावं लागलंय. इथे तेच घडतंय. बाबल्याचा हा दिवस नव्हे, बाबल्याचा पहिला दिवस होता. बाबल्यासाठी संपूर्ण स्पर्धा पहिल्या दिवशीच्या सत्रात देखील 49 धावांची खेळी केली होती. ह्या स्पर्धेतील सर्वात इंडिव्हिज्युअल मोठी धावसंख्या त्याच्या नावावरती आहे. बाबल्या ज्या गोष्टीला हात लावतो ते सोनं होतंय. डायरेक्ट हिट केले, फलंदाज बाद, धक्का क्रमांक 2, 2 गडी बाद. धावसंख्या फलकावरती लागते 31, 31 धावा. इथे बघा 2 गडी बाद 31 धावा फलकावरती लागतात. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय. या षटकातील आतापर्यंत एका बॉलचा खेळ शिल्लक आहे. येणाऱ्या 12 चेंडूत किती धावा असणार आहे ते देखील तुम्हाला सांगितले जाईल. परंतु इथे संघ अडचणीत सापडलाय, कमालीचा अडचणीत सापडलाय. त्याचं कारण म्हणजे फलंदाजांनी केलेली दोलाई, तदनंतर गोलंदाजांनी केलेली कमाल. पहिल्या षटकात 8 धावा आले, तदनंतर दुसऱ्या षटकात देखील 11 धावा दिले. तर सागरने पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा चेंडू. तडम्यांच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. इथे मात्र बाबल्याकडून चुकी होते, चुकीला माफी नाही. मित्रा चेंडू जातोय सीमारेखा पार. येतोय आणखीन एक चौकार. आणि इथे आपण पाहिलं तर नक्कीच 3 षटकं मात्र संपतात. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 93 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या फलकावरती लागते 2 गडी बाद 35. इथे मात्र शेवटचे 12 बॉल आणि जिंकण्यासाठी 58 धावांची गरज आहे. 12 चेंडू 58 धावा. सेमीफायनल क्रमांक 1 आपण पाहतो. यानंतर मॅच नंबर सेमीफायनल नंबर 2 नाणेफेक झालाय. काका 11 विरुद्ध मिश्का. काका 11 आपण नाणेफेक जिंकले, आपला निर्णय कळवा. इथे आपण पाहिलं तर गोलंदाजी. यस, काका 11 संघाने आपण पाहिलं तर गोलंदाजी धावांचा पाठलाग करणं पसंत केलंय. त्यांना ठाऊक आहे अत्यंत महत्त्वाचा मॅच धावांचा पाठलाग करणं पसंत का केलं जातं, कारण असं आपल्या डोळ्यासमोर असतो किती षटकात किती धावा बनवायच्या आहेत. षटक क्रमांक 4 टाकण्यासाठी आलाय. हो, इथे मात्र स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू जातोय सीमारेखा पार, आर पार, आउट ऑफ द पार्क. बिग षटकार, ह्यूज षटकार. व्हॉट अ टायमिंग.
अप्रतिम फटका होता. जितक्या वेगाने आला होता तितक्या डब्बल वेगाने जातो चेंडू सीमारेखावर. धावसंख्या होते 41. इथे मात्र परेशचं काय स्वागत केले, स्वॅक्सेस करेंगे परेश का स्वागत. पहिल्या चेंडू ते बिग प्रहार, ज्या प्रकारची शरीरयष्टी आहे ना मित्रांनो, आपण पाहिलं जहूरची एक बिग फटका आपण पाहिला. 41-41. पुन्हा एकदा परेश सज्ज झालाय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा एक वेगवान फटका ट्रॅव्हल होतो. इथे मात्र जिथे प्रणव आहे ना मित्रांनो, तिथे तुम्हाला एकच धाव मिळणार. काय थ्रो आहे बघा, अप्रतिम फेक आहे. धावसंख्या होते 42-42 धावा. इथे मात्र अशीच हवाई फायर करावी लागेल. नवीन बॅटर मैदानात दाखल झालाय, क्रमांक 4. साद आणि आपण पाहिलं तर जवळ अशी जोडी मैदानात. परेश या षटकातील पुढचा चेंडू राईट नेम ओव्हर द विकेट, पंचांना क्रॉस केलंय. लोवर फुलटॉस गती परिवर्तन परेशला देखील ठाऊक आहे की आपल्याकडे भरपूर बँक बॅलन्स आहे, तरी देखील मॅच अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि इथे बघा फलंदाजाने चांगली कमाल केली होती. त्यानंतर गोलंदाजांनी देखील दाखवून दिलंय की यस आपल्याला चांगली संधी आली. फलंदाजाने एक चांगला पाया रचलाय, त्याच्यावरती गोलंदाजांनी कळस चढवलाय. सुरेख गोलंदाजी. पुढचा चेंडू राईट नेम ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा आपण पाहिलं यष्टीरक्षक आणि गोलंदाज ॲक्शन रिप्ले. आणि इथे मात्र बघा पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता, त्यानंतर सिंगल आली होती. बघा 6-1 ... ही कोणती साईड नाही आहे, वेबसाईट नाही आहे, हे षटक आहे. कोणाचं? परेशचं. सुरेख गोलंदाजी आहे. षटकारानंतर कमबॅक केले. मोस्टली पहिल्या चेंडूवरती षटकार बसल्यानंतर मोठं टेन्शन असतं, परंतु इथे दाखवून दिलं परेशने, मी एक गोलंदाज आहे आणि गोलंदाज नाही तर मी चांगला गोलंदाज आहे. इथे देखील बघायला तर चेंडू हवेत आहे. इथे मात्र प्रणव कडून झेल सुटतोय, परंतु एक धाव मिळते. आणि ते मात्र लेझी क्रिकेट आहे. इथे 2 धावा झाल्या असता, परंतु एकाच धावेवरती समाधान बनावं लागेल. संख्या होते 42-42 धावा. 43 धावा फलकावरती लागतात. अद्याप 50 धावांची गरज आहे. 7 बॉलचा खेळ शिल्लक. आता मात्र मित्र म्हणून औपचारिकता शिल्लक आहे. यस आपण पाहिलं तर एक धाव मिळणार. एका धावेने धावसंख्या 44. शेवटचे 6 बॉलचा खेळ शिल्लक. माफ करा, यस आपण शेवटच्या 6 बॉलचा खेळ शिल्लक जिंकण्यासाठी करावे लागतील 49 धावा. तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. मुरादपूर स्पोर्टला आयोजित भव्य राज्यस्तरीय ओराम क्रिकेट स्पर्धा 2025चा थरार. तोपर्यंत मी थांबतोय. माझी सुट्टी, डीजीची ड्युटी. इथे बघा शेवटचे षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय गोलंदाज नाना चाळके. इथे आपण पाहिलं तर नाना एक क्रिकेटमधील एक जुनं नाव आहे मित्रांनो. आणि इथे बघा गोलंदाजीवरती सज्ज झालेत. इथे पहिल्या चेंडूवरती एक धाव मात्र मिळते. आता मात्र औपचारिकता 5 बॉलचा खेळ शिल्लक जिंकण्यासाठी 48 धावा. आणि क्रिकेटमध्ये आझिमबाई चौकार षटकार असतो, अट्टादस्सन नसतो, म्हणजे जवळजवळ सामन्याच्या आणखीन एक फलंदाज बाद. तू चल माय आया, धक्के पे धक्का म्हणतात, गोलकोटचा धक्का, भाऊचा धक्का. इथे मात्र 3 फलंदाज बाद. धावसंख्या फलकावरती आहे 45. म्हणजे रोहित शर्माचा जर्सी नंबर 45 धावसंख्या फलकावरती आहे. परंतु संघ अडचणीत सापडलाय आणि फलंदाज तंबूत परतलाय आणि डीजे देखील वाजलाय. इथे बघा, इथे मात्र मोठा फटका. इथे मात्र जातो चेंडू सीमारेखा पार, येतोय षटकार. धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 51. 51 धावा फलकावरती लागतात. फिफ्टी 51 धावा फलकावरती आहेत.
आणखीन एक फलंदाज बाद आणि खरोखरच आरुष इलेव्हन संघाचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. या स्पर्धेमध्ये बाबल्या यांनी आपल्या स्वतःवरती विश्वास धरताना लोकल जी साईड आहे त्याच्यावरती विश्वास दाखवताना बघा, लोकल म्हणजे बाबल्याने चांगली फलंदाजी केली, त्याने केल्या 37, प्रणवनी केल्या 41, 41 विशालने देखील एक बिग षटकार मारला. म्हणजे त्याच्याच जोरावरती त्यांनी टार्गेट सेट केलं होतं एक मोठं 93 धावाचं. कालच्या सत्रात मी समालोचन केलं होतं सह्याद्री क्रीडा संकुल सावर्डेच्या मैदानावरती आणि मराठी समाजाची प्रीमियर लीग होती आणि त्या स्पर्धेत त्या विशाल कामगिरी केली होती. हायवेच्या पलीकडे तब्बल 4 ते 5 षटकार मारले होते आणि या स्पर्धेत बघा एक मॅच फसला होता. आपण 14 धावांची गरज होती, सलग 3 चेंडूवरती 3 षटकार मारले होते, सामना फिनिश केला होता. तोच विशाल मॅन इन फॉर्म आहे. म्हणजे लोकल टॅलेंट चांगलं खेळलंय आणि म्हणजे बघा नाना देखील काय गोलंदाजी करतो, हा देखील लोकल टॅलेंट आहे. म्हणजे आयकॉन जे आलेत आरुष इलेव्हनमध्ये त्यांनी चांगली कामगिरी केली. त्याच्या जोडीला असं नसतं की फक्त क्रिकेटमध्ये आयकॉन आले त्यांनीच चांगलं खेळायला पाहिजे, परंतु लोकल जेव्हा चांगले खेळतात ना, जेव्हा आयकॉन येतात त्यांचा आत्मविश्वास वाढतो. जर लोकल मुलं चांगली खेळतात तर त्यांच्यात आणखीन भर पडते, मग ते देखील चांगलं एफर्ट्स देतात, चांगला परफॉर्मन्स देतात. हे चित्र पाहायला मिळालं आतापर्यंत. आरुष इलेव्हन हा विजयाची घोडदौड आहे ना त्यांची चालू, त्याचं कारण म्हणजे लोकल आणि जे आयकॉन आहेत, आयकॉन येत जास्त नाही आहेत पण लोकलने जी कामगिरी केली त्यांनी जबरदस्त केले. त्याच्याच जोरावरती या स्पर्धेतील पहिला अंतिम फेरीमध्ये जाणारा, अंतिम फेरीचं पहिलं तिकीट कन्फर्म करणारा संघ इथे मात्र आम्हाला मिळतोय, दाखल झाला आरुष इलेव्हन. वेल्डन मित्रांनो, यस, अभिनंदन. तदनंतर दुसऱ्या बाजूला जायचं नाही आहे. पराभूत झालेला संघ आपण पाहिलं तर मीना जाट या स्पर्धेत चतुर्थ क्रमांकासाठी देखील आकर्षक ट्रॉफी आहे. तदनंतर आमच्या पहिल्या दिवसाचा प्लेअर ऑफ द डे, दुसऱ्या दिवसाचा ग्रुपमधील अजून 3 खेळाडू आम्हाला काढायचे आहेत आजच्या सत्रामध्ये, त्यामुळे त्यांच्यासाठी देखील आकर्षक ट्रॉफी आहे. परंतु आणि बघा पराभूत झालेल्या संघाला देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान चिन्ह आहे, या स्पर्धेची आठवण. या सर्व गोष्टींचा विचार केला तर येस, बिनाज आर्ट संघाचा कर्णधार आपण